सध्या काँक्रीटच्या रस्त्यांचं जाळं तयार करत अनेक गावांना एकमेकांशी जोडण्याचं काम सातत्यानं सुरू आहे। मात्र असं असताना अनेक भागातील गावांना जोडणारे रस्ते कोणत्या न कोणत्या कारणाने अर्धवट अपूर्ण अवस्थेत आहेत। अंबरनाथ तालुक्यातील ढवळेपाडा कुडसावरे रस्त्याची देखील तशीच अवस्था आहे। हा रस्ता अनेक वर्षापासून दयनीय अवस्थेत होता। या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली, मात्र हा रस्ता अद्यापपर्यंत अपूर्णच आहे। रस्त्याचे अर्धवट काम झाले असून झालेले काम देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर येत आहे। अर्धवट असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यात दगड वर येऊ लागलेत आणि त्यामुळे रस्त्याची चाळण होतीये। ढवळेपाडा कुडसावरे रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाकरता 1,74,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झालाय। कामाचे कंत्राट मे साई सिद्धनाथ कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलंय। रस्त्याच्या कामाबाबत ठाणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून माहिती फलक लावण्यात आलाय, मात्र या फलकावर केवळ ठेकेदाराचे नाव आणि एकूण निधी याचीच माहिती देण्यात आली आहे। या फलकावर काम सुरू केल्याची तारीख, काम पूर्ण करण्याची मुदत तसेच कामाचे अंतर याबाबत काहीच माहिती नमूद नाही। त्यामुळे या कामात आर्थिक गैरव्यवहार झालाय का असा देखील संशय व्यक्त होऊ लागलाय। दरम्यान रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून दिरंगाई होत असून रस्त्याचे काम अर्धवटच आहे। इतकंच नव्हे तर झालेले काँक्रीटचे काम देखील निकृष्ट असल्याचं दिसून येत आहे। काँक्रिटीकरण न झालेला रस्ता देखील शेवटची घटका मोजत असून येथून प्रवास करताना वाहन चालकांची मोठी दमछाक होतीये। त्यामुळे झालेल्या रस्त्याच्या दर्जाबाबत चौकशी करून निकृष्ट दर्जा असलेल्या रस्त्याचे काँक्रीटचे काम नव्याने पूर्ण करून उर्वरित रस्त्याचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। Like, comment, share and subscribe.